श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज आहे शनिवार आणि शनिवार ते रविवार पर्यंत आहे कार्तिकी अमावस्या आणि या दोन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर म्हणजे उंबरठ्यावर ही एक वस्तू आवर्जून जाळायची आहे की ज्याने आपल्या घरातील सर्व दुःख, अडीअडचणी, ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या रोजच्या कटकटी असो किंवा जी कोणती तुमची समस्या असेल ती आपल्याला दूर होण्यासाठी आणि घरामध्ये धन, पैसा, सुख, समृद्धी येण्यासाठी आपल्याला काही वस्तू उंबरठ्यावरती जाळायच्या आहे. तर कार्तिकी अमावस्या ही अमावस्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. विशेषतः हा दिवस धनसमृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी खास महत्त्वाचा आणि उपयुक्त मानला जातो. या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं आणि शनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं, कारण ही अमावस्या शनिवारी आलेली आहे, त्यामुळे शनी अमावस्या देखील म्हटलं जातं. तर बघा, दर्श या शब्दाचा अर्थ आहे पाहणे किंवा आत्मनिरीक्षण करणे असा याचा अर्थ आहे आणि हा दिवस आत्मशुद्धी आणि मनाला शांत करण्याचा दिवस मानला जातो. त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा हटवून सकारात्मकता निर्माण करण्याचा हा योग्य दिवस असतो. या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा येत असते आणि ध्यान, साधना, मंत्र जपासाठी देखील हा दिवस अतिशय अत्यंत सर्वोत्तम मानला जातो. तर सर्वात प्रथम आपल्याला दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचं, पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि ज्यांच्या आत्म्यासाठी आपण त्यांच्या आत्म्यासाठी तर्पण विधी करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने पितृदोष आपला दूर होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंदाचं वातावरण येऊ लागतं. आणि दर्श अमावस्येला केलेली पूजा, उपाय, सेवा आर्थिक संकटे दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाची मानले जातात. तर आपल्याला अशी कोणती वस्तू उंबरठ्यावरती जाळायची आहे की जेणेकरून आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मकता बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत खूप खास आणि शुभ मानला जातो. तर कोणती वस्तू जाळायची आहे, केव्हा जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करणे हे देखील अमावस्येच्या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं आणि या दिवशी दान धर्म करणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं असतं. असं केल्याने आपल्या कितीही पापांचा नाश होतो आणि गरीब लोकांचा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो. त्यामुळे या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या ऐपतीनुसार आपल्याला काही गोष्टी दान कराव्या. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही आवर्जून दान करू शकता. त्यामुळे या दिवशी आपल्याला दान धर्म आवर्जून नक्की करायचा आहे. तर आता आपल्याला उंबरठ्यावरती कोणती वस्तू जाळायची आहे ती म्हणजे तेजपान. तर बघा, तर तेजपान कसं जाळायचं आहे, तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तेजपान घ्यायचं आहे. जसं की आता तुम्ही 1 तेजपान घ्या, 3 घ्या किंवा 5 घ्या. तुम्हाला अशा विषम संख्येमध्ये हे तेजपान घ्यायचं आहे. तेजपान म्हणजे तमालपत्र तेजपान. मला शक्य झालं तर मी स्क्रीनवरती फोटो लावेन आपल्या थंबनेलला, तो तुम्ही बघू शकता. जी आपल्या मसाल्यामध्ये असते ते तेजपान, कारण तेजपान हे खूप माता लक्ष्मीला तेजपानाचा सुगंध अतिशय अत्यंत प्रिय समजला जातो, मानला जातो. त्यामुळे आवर्जून आपल्याला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 1 घ्या, 3 घ्या किंवा 5 घ्या. कापुरासोबत आपल्याला ही जाळायची आहे. त्यानंतर आपल्याला गाईचे शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि गाईचं तूप नसेल तर म्हशीचं देखील तुम्ही घेऊ शकता.
पण म्हशीचं तूप तुम्ही घेतलं तर मग त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला मिक्स करायची आहे। ते असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लोह किंवा पितळाचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी देखील चालणार आहे किंवा लोखंडाचा तवा घेतला तरी देखील चालेल। तर ते तूप तुम्हाला त्यानंतर काही कांडी किंवा धूप स्टँड आहे घ्यायचं आहे। त्यावर त्याचबरोबर पेटवण्यासाठी अगरबत्ती किंवा माचीस आपल्याला घ्यायची आहे। आता हे तेजपान शुद्ध आणि स्वच्छ घ्यायचं आहे। ते कुठेही फाटलेलं तुटलेलं आपल्याला घ्यायचं नाही। त्यानंतर तेजपानावर आपल्याला गाईचं तूप हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे आणि मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा ओम शैनेश्वराय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। आता तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही पठण करू शकता मनामध्ये। आता हे सर्व झाल्यानंतर धूप स्टँडमध्ये हे तेजपान तुम्हाला टाकायचं आहे। जर तुम्ही 2 किंवा 3 पाने घेतली असेल तर त्याचा पुंज तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे आता ते आपल्याला असं पसरवायचं नाही, एका ठिकाणी आपल्याला त्याचा असा गोळा करून घ्यायचा आहे की जेणेकरून ते खाली इकडे तिकडे पडणार नाही, सांडणार नाही। त्या भांड्यामध्ये पंती असेल तर त्यामध्ये ते व्यवस्थित बसेल। अशा पद्धतीने तुम्हाला पंतीमध्ये ते जाळायचं आहे आणि हलका धूर तयार होऊ लागल्यावर उंबरठा देवघर आणि घरभर आपल्याला ते फिरवायचं आहे। मनातल्या मनात नामस्मरण देखील करायचं आहे। त्यानंतर पूर्ण जाळल्यानंतर जी काही उरलेली राख आहे तर ती आपल्याला घराबाहेर किंवा झाडाखाली टाकून द्यायचे आहे। महत्त्वाचं म्हणजे हे तेजपान जाळताना ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्ही देखील म्हणू शकता किंवा श्रीम मंत्राचं पठण देखील आपण करू शकता। हा मंत्र बोलतच आपल्याला तेजपान जाळायचं आहे। तर हे तेजपान जाळल्याने फायदे जाणून घ्यायचे असेल तर बघा, तर याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात। तेजपान जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आर्थिक अडचणी कमी होतात। त्यामुळे धनलाभाचे मार्ग आपले खुले होत जातात। घरात माता लक्ष्मीचा वास राहतो। तेजपानाचा धूर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवित जातो। जो माता लक्ष्मीला अत्यंत आवडीचा मानला जातो। यामुळे देवी लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करते। धनप्राप्तीसाठी शक्तिशाली उपाय। वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्यावर तेजपान जाळल्याने धनप्राप्तीचा मार्ग उघडतो आणि आपले घर हे नेहमी धनधान्याने भरून राहते। त्याचबरोबर व्यवसायात प्रगती किंवा व्यवसायाच्या जागेवर हे तेजपान जाळल्याने व्यवसाय वृद्धी होऊन आपल्याला लवकरच धन लाभाचे मार्ग मोकळे होऊ लागतात किंवा कोणतेही संकटे टळणे। तेजपान जाळल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो। त्यामुळे अचानक येणारी आर्थिक संकटे टाळल्या जातात। तर असा होता हा अत्यंत प्रभावशाली उपाय। आवर्जून सर्वांनी एक वेळ करून बघा आणि तुम्हाला नक्कीच काय रिझल्ट जाणवतो, त्याचा काय परिणाम जाणवतो तो मला कमेंटद्वारे अवश्य सांगा। तर अशा पद्धतीने तुम्हाला जाळायचं आहे। तुम्ही परत एकदा सांगते, तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील उंबरठ्यावरती जाळू शकता किंवा रविवारी देखील तुम्ही सकाळी जाळा किंवा संध्याकाळी जाळा। आपल्याला अशा पद्धतीने जाळायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।